नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट अंतर्गत विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली होती. तर त्याची मित्रांनो गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. डिटेलमध्ये आजच्या तारखेची महत्त्वाची माहिती मित्रांनो आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा व शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती ऑनलाईन परीक्षेच्या आधारे गुणवत्ता यादी देण्यात आलेली आहे. याची लिंक मित्रांनो तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही पाहू शकता. आणि आजच्याच तारखेची मित्रांनो या ठिकाणी नोटीस देखील आलेली आहे. जसं की अकाउंटंट या पदाची नोटीस आपण पाहू शकता. तुमच्यासमोर ऑफिशियली ओपन करत आहे मी. याच्यामध्ये देखील माहिती देण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, ही जी पदभरती होते याच्यामध्ये सध्या हायर ग्रेड स्टेनो, त्यानंतर मित्रांनो लोअर ग्रेड स्टेनो, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, सीनियर स्टॅटिकल असिस्टंट, ज्युनियर स्टॅटिकल असिस्टंट आणि मित्रांनो अकाउंटंट आणि मित्रांनो सर्व्हेवर या पदांचाच निकाल लागलेला आहे. बाकी मित्रांनो वनरक्षक फॉरेस्ट गार्ड हे जे पद आहे आपल्याला माहीत असेल त्याचा निकाल मित्रांनो तयार आहे, परंतु राखून ठेवण्यात आलेला आहे. कारण की जो पेसा भरतीमुळे मित्रांनो स्टे आणण्यात आलेला आहे, तिची जी याचिका आहे त्याच्यावरती मित्रांनो ची सुनावणी होणार आहे. त्याच्यानंतर याचा निकाल जो आहे तो लागू शकतो. वनरक्षकचा निकाल देखील तुमचा लागणार आहे 100%, परंतु थोडासा त्याला उशीर होणार आहे मित्रांनो. त्याचा निकाल पूर्णपणे तयार आहे असं त्यांनी मागच्या वेळेसच जो निकाल लागला होता मित्रांनो त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर बघा मित्रांनो, आजच्या तारखेची काय ही सूचना आहे, निकाल कशा पद्धतीने लागलेला आहे तो आपण बघूयात. तर पहा, या ठिकाणी एक नोटीस तुमच्यासमोर मी ओपन केलेली आहे, जी की लेखपाल गटक पदभरती सन 2023ची आहे. दिनांक पाहू शकता 19/12/2023, म्हणजे आजच्या तारखेची ही नोटीस आहे मित्रांनो. या ठिकाणी खाली पहा मित्रांनो, याच्यावरती सही देखील आहे. वन संरक्षक जे आहे त्यांची मित्रांनो आजच्या तारखेची ही नोटीस आहे. काय म्हटलं आहे, वन विभागातील लेखपाल गटक पदाची जाहिरात 8/6/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटर बेस परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपामध्ये 31/7 पासून ते 1/8/2023 या कालावधीत घेण्यात आली. सदर परीक्षेचा निकाल वन विभागाच्या संकेतस्थळावर 22/11/2023 रोजी जाहीर करण्यात आला आहे. तर याच्या अगोदर देखील निकाल लागला होता, आपल्याला माहिती असेल. पहा मित्रांनो, हा सध्या वरचा निकाल जो आहे तो आज लागलेला आहे. आणि याच्या खाली जर आपण मित्रांनो स्क्रोल केलं तर वन विभागाचा निकाल जाहीर म्हणून या ठिकाणी पहा हायर ग्रेड स्टेनो, अकाउंटंट आणि सर्व्हेवर यांचे निकाल हे जुने लागलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, आत्ता हे नवीन मित्रांनो आज 19 तारखेला देखील या ठिकाणी हे निकाल जे आहेत मित्रांनो लागलेले आहेत. तर ही PDF फाईल मित्रांनो कशी डाउनलोड करायची ते हे तुम्हाला सांगणार आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर या नोटीसमध्ये म्हटलं आहे की हा निकाल अगोदर देखील लावण्यात आलेला होता. तर सध्या 3 नंबरला काय म्हटलं आहे पहा, ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटर बेस घेण्यात आलेल्या परीक्षात उमेदवारांना प्राप्त गुणांच्या आधारे सर्वसाधारण गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट संकेतस्थळावर यासोबत उपलब्ध करून देण्यात येत आहे. म्हणजे तुमची मित्रांनो गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट त्यांनी आता काय केली आहे, डिक्लेअर केलेली आहे. मेरिट लिस्ट तुमची लागलेली आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर आता यापुढे मित्रांनो तुमचे पुढील टप्पे जसे की लघु यादी तयार करून उमेदवारांनिहाय कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक. आता लघु यादी म्हणजे ज्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं जाणार आहे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनाची लघु यादी तयार करून मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कधी जायचं वगैरे त्याचं आता डायरेक्टली वेळापत्रक येईल. आता याच्यानंतर मित्रांनो याद्या वगैरे लागतील म्हणून शक्यता कमी आहे, कारण की आतापर्यंत ही दुसरी यादी लागली आहे मित्रांनो. तर उमेदवारांनी आता पुढे जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला बोलवलं जाईल आणि निवड सूची इत्यादीबाबत वेळोवेळी संकेतस्थळावर सूचना देखील प्रसिद्ध करण्यात येईल. सदर सूचना माननीय प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात येत आहे. तर मित्रांनो ही तुमची मेरिट लिस्ट जी आहे ती आज प्रसिद्ध झालेली आहे. जसं की तुम्हाला या ठिकाणी हे लेखपालचं सांगितलं. तर दुसरी यादी पहा मित्रांनो, लघु श्रेणी लघुलेखक उच्च श्रेणी, त्यानंतर लघुलेखक निम्न श्रेणी, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, सांख्यिकी सहाय्यक यांची देखील पहा 19/12/2023ला मित्रांनो ही यादी लागलेली आहे. याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये पहा यांचे काही स्किल टेस्ट देखील असतात मित्रांनो, त्या देखील तुम्हाला या ठिकाणी कधी असणार आहेत वगैरे त्याचं वेळापत्रक जे आहे मित्रांनो प्रसिद्ध केलं जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर ही मेरिट लिस्ट त्यांचीही लागले. त्यानंतर सर्व्हेवरचं देखील पहा मित्रांनो, त्यांची देखील आजच्या तारखेची 19/12/2023ची ही लिस्ट प्रसिद्ध झालेली आहे. मेरिट लिस्ट संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात येलेली असं म्हटलंय. आणि पुढचं जे वेळापत्रक असणार आहे ते वेळोवेळी जाहिरात वेबसाईटवरती तुम्हाला प्रसिद्ध केलं जाईल. तर पहा मित्रांनो, याची लिंक काय करतोय मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. इथं आल्यानंतर तुम्हाला ज्या पण पदाचा निकाल बघायचा आहे, जसं की अकाउंटंट नागपूरचा बघायचा आहे, तर डाउनलोडवरती क्लिक करायचे. तुमच्यासमोर या ठिकाणी निकालची PDF फाईल डाउनलोड होईल. आणि नोटीसवरती क्लिक केलं की तुमच्यासमोर मित्रांनो ही आजची नोटीस जी प्रसिद्ध झालेली आहे ती देखील मित्रांनो ओपन होईल. तर ही संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. वनरक्षक बद्दल मित्रांनो अजून याच्यामध्ये
काय अपडेट आलेलं नाही, फक्त ती मित्रांनो पेसाची याचिका जी टाकण्यात आलेली आहे त्याच्यामुळे थोडासा उशीर होतोय, परंतु त्याचा देखील निकाल लागणार आहे, निकाल तयार करण्यात आलेला आहे मित्रांनो. तर याबद्दल अजून वेळोवेळी जशी अपडेट येतील तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करण्यात येतील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याची जिल्हा न्यायालय पदभरती असेल, त्याचबरोबर सरळ सेवेची झेडपी असेल, पुरवठा निरीक्षक असेल किंवा राज्य उत्पादन शुल्क असेल, TCS IBPS मार्फत होणाऱ्या सर्व पदभरतींसाठी तुम्हाला चालू घडामोडी या टॉपिकवरती पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो चालू घडामोडीचं डे टू डे स्वरूपामधलं वन लाईनर स्वरूपामध्ये पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. यामध्ये मित्रांनो तारखेनुसार दररोजच्या घडामोडींवरती वन लाईनर स्वरूपामध्ये प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. चालू घडामोडीचा एकही प्रश्न मित्रांनो या पुस्तकाच्या बाहेर जाणार नाही, अशा पद्धतीने या पुस्तकाची रचना करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो TCS व IBPS मार्फत 2023 मध्ये घेण्यात आलेल्या सर्व परीक्षेमधील चालू घडामोडींचा देखील याच्यामध्ये समावेश आहे. चालू घडामोडीमध्ये मित्रांनो पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी हा दर्जेदार संदर्भ तुम्ही नक्की एकदा अभ्यासू शकता. तर याचं लेखन संकलन मित्रांनो विकास सिंदाळकर सर आणि सचिन कुरुम सर यांनी केलेले, जे की कर सहाय्यक आहेत. तर हे पुस्तक मित्रांनो प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध झालेलं आहे. विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं वन लाईनर स्वरूपामधलं डे टू डे चालू घडामोडीचं मित्रांनो याची तृतीय आवृत्ती आहे. तर हे पुस्तक तुम्हाला ऑनलाईन देखील पाहता येणार आहे किंवा कुठल्याही बुक स्टोअरमधून महाराष्ट्राच्या तुम्ही तिथे पाहू शकता आणि तेथून खरेदी नक्की करा. धन्यवाद.